आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आपल्या आवडत्या नेत्याला तिकीट मिळवण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिणारा जत तालुक्यातील बिळूर गावातील युवक। जत तालुक्यातील एका चाहत्याने रक्ताने लिहिले आणि तमनगौडा रवी पाटील यांना भाजपचे तिकीट देण्याची मागणी केली। बिळूर तालुका जत येथील युवकाची यशोगाथा। तरुणाचा खरा उत्साह पाहून जनता थक्क झाली। सोशल मीडियातून चर्चेला उधाण। रक्त सांडून नेत्याचे कौतुक करणाऱ्या सीमावर्ती तरुणाचे कन्नड पत्र खूप जोरात आहे। कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागात या तरुणाचे कौतुक होत आहे। सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे या तरुणाने सांगितले। देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी उलटी गिनती सुरू झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती तालुका असलेल्या जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक पूर्व हालचाली सुरू आहेत। पण एका तरुण चाहत्याने आपल्या आवडत्या नेत्याला तिकीट देण्याची विनंती करणारे रक्ताने लिहिलेले पत्र सोशल मीडियासह सर्वत्र व्हायरल होत आहे। तमनगौडा रवी पाटील यांचे चाहते असलेल्या जत तालुक्यातील बिळूर गावातील पिरू कोळी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून जत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याची परवानगी मिळावी। विधानसभा निवडणुका अनेक वर्षापासून युवा नेते, शिक्षणप्रेमी, सर्व जाती धर्माचा लाडका घराण्याचा सुपुत्र असलेले जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथील तमनगौडा रवी पाटील हे सदैव लोकांच्या हृदयात आहेत। त्यांच्याकडे घटनात्मक अधिकार नसतानाही त्यांनी सिंचन प्रकल्पासह शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावले आहे। तसेच उमदी ते जत जनसंवाद यात्रा देखील त्यांनी केली। या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। असाच या यात्रेला प्रतिसाद सुद्धा मिळाला। तसेच शेतात अनेक विकास कामे करून जत तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत। यावेळी जनतेच्या अभिमानी नेत्याला पक्षाने तिकीट द्यावं अशी मागणी युवकांनी केली आहे। युवा नेता तमनगौडा रवी पाटील जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील नेता आहेत। पक्षाने आमच्या नेत्यांना साथ दिल्यास शेतातील विकासाबरोबरच या भागातील महत्त्वाचे सिंचन प्रकल्प पूर्ण होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल। पिरू कोळी म्हणाले की आपला जत मतदारसंघ शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवू शकेल। तमनगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यातील विभागातील कन्नडिगांच्या समस्या, कन्नड शाळांची दुरावस्था ओळखून त्या सोडवल्या। फॅन पिरू कोळी म्हणाले की या पार्श्वभूमीवर त्यांनी कन्नडमध्ये पत्र लिहून या भागातील कन्नडवासियांच्या भावना या महान नेत्याला कळवल्या आहेत। असे बिळूर गावचे युवक पिरू कोळी यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पाठवले आहेत। जत तालुक्यात या पत्रामुळे चर्चेला उधाण आले आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।